जगाच्या पाठीवर कुठेही राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचं स्वप्न असतं आपल्या स्वप्नांचं घर असावं. आणि माझ्या मावशींचं आज तेच स्वप्न साकार झालेलं आहे. आणि गृहप्रवेशानिमित्ताने आज आम्ही जात आहोत लोणावळा येथे. सुप्रभात. मी भाग्यश्री अभिमान मोरे भाग्योदय या आपल्या YouTube चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. तर दिवसाची सुरुवात खूप छान झालेली आहे आणि आज मी माझा पहिला ब्लॉग शूट करते. चला तर मग. तर आता इथे तुम्ही पाहू शकता सध्या उन्हाळा आहे आणि उन्हाळा असला तरीही इथलं वातावरण दमट आणि थंड आहे. या घाटात चढाई करणं थोडंसं भीतीदायक आहे, त्यामुळे तुमची फिजिकल हेल्थ व्यवस्थित असल्याची खात्री जरूर करा असं मी नक्की सुचवेन. जसं की तुम्ही पाहताय आता आपण खंडाळा घाटामध्ये आहोत. निसर्ग सौंदर्याने संपन्न असा हा घाट आहे. ॲज यू कॅन सी ऊन फार कडक आहे आणि सूर्य खूप तापलेला आहे, त्यामुळे मला ग्लासेस घालावे लागलेत. तर आता तुम्ही मध्ये आलेलो आहोत आणि इथे दुर्बीण आहे. दुर्बिणीमधून हे अंकल 3 पॉइंट्स दाखवणार आहेत मला. सो इट इज माय फर्स्ट एक्सपीरियंस आणि बघू ते कोणते पॉइंट आहेत. सो अंकल क्या दिखाने वाले हो इसमें से? शूटिंग पॉइंट दिखाते हैं यहाँ से. अच्छा, कौन से 3 पॉइंट दिखते हैं? सौदागर का राजकुमार का बंगला, तारे जमी का न्यू ईयर स्कूल, नक्शा फिल्म का बम ब्लास्ट, ऐसा 3 पॉइंट दिखाते हैं. अच्छा, कितने रुपए में? 50 रुपया एक आदमी 3 पॉइंट. अच्छा, ओके. सो आता आपण बघूयात नेमकं काय दिसतंय. सो तुम्हाला कदाचित दिसणार नाही, सो मी बघते. देखो पकड़ना मत दूरबीन, एक आंख बंद करके देखना नीचे से. किधर से? नीचे नहीं दिख रहा है मुझे. आप एक आंख बंद करो, आंख खुला रखेंगे जैसे दिखे. नजदीक आओ. सामने आपको बंगला दिख रहा है? नहीं दिख रहा है. दिखा. काही दिसलेलं नाहीये पहिल्या प्रयत्नात. लेट्स ट्राय अगेन. देखिए अभी दिख रहा है सामने बंगला आपको? हाँ, दिख रहा है बंगला. सौदागर फिल्म में इसे राजकुमार का बंगला दिखाया. पालीपुर और सनातनपुर करके गांव बताया. पालीपुर एरिया राजकुमार का दिखाया और सनातनपुर एरिया दिलीप कुमार का. सेकंड फ्लोर पे आपको बालकनी दिख रही? जी दिख. वहाँ पे विवेक मुसरन और मनीषा कोइराला गाना गाए थे. इल्लू इल्लू क्या है? सौदागर राजकुमार, दिलीप कुमार, विवेक मुसरन, मनीषा कोइराला. नेक्स्ट पॉइंट देखिए. पॉइंट में क्या है? सेकंड तारे जमी का. देखिए सामने आपको एक बड़ा दिख नहीं रहा है. अभी थोड़ा सा फॉग है ना उधर, तो इसलिए थोड़ा सा आपको ध्यान से देखना पड़ेगा. बाकी कुछ नहीं. देखिए सामने आपको एक बड़ा सा स्कूल दिखेगा. दिखा? जी दिख रहा है. हाँ, ये तारे जमी फिल्म में इसे न्यू ईयर स्कूल दिखाया है. जो आमिर खान नया टीचर बन के आता है, फिर गाना होता है देखो देखो क्या वो पेड़ है. तारे जमी, आमिर खान, निशान. नेक्स्ट पॉइंट देखिए. ग्रीन कलर का एक घर दिखेगा आपको. हाँ, ये नक्शा फिल्म में इसे बम ब्लास्ट किया हुआ दिखाया. नक्शा फिल्म देखे, शनि देओल, शमीरा रेड्डी, विवेक ओबराय, राजपाल यादव. इस घर को पूरा ब्लास्ट किया हुआ दिखाया है. नक्शा हो गया आपका 3 पॉइंट. थँक्यू सो मच. आपने बहुत अच्छी इन्फॉर्मेशन दी. आणि तुम्हाला हे 3 पॉइंट्स बघायचे असतील तर नक्की इथे विजिट करा. 3 पॉइंट्स आहेत, त्यामध्ये आमिर खानची जी शूटिंग तारे जमीन पर या सिरियल मधली या चित्रपटातली शूटिंग झालेली आहे. मनीषा कोइरालाने ज्या चित्रपटात काम केलेलं आहे त्या चित्रपटाची शूटिंग झालेली आहे. खरं तर मला हे वेस्ट ऑफ मनी वाटलं, पण तुम्ही एक्सपिरियन्स घेऊ शकता, कारण 50 रुपये काही फार मोठी अमाऊंट नाही आहे. सो तुम्ही एक्सपिरियन्स करू शकता. या दुर्बिणीतून तुम्हाला दिसेल 50 रुपये पर व्यक्ती. नाही बघायचंय? तू बघशील का? बघायचं तुला इंटरेस्ट? नाही नाही बघायचं. तू पाहिलंच नाही, तू सांगशील ना आम्हाला तू काय पाहिजे. पण बघण्यामध्ये आणि ऐकण्यामध्ये फरक आहेच की. बघू नेक्स्ट टाइम. नाही चला मग आता थोडेफार फोटोज वगैरे घेऊयात आपण आणि पुढच्या प्रवासाला लागूयात. देखिए 370 मैडम, बहुत मस्त दिखेगा. नहीं नहीं निकालने का मुझे.
इस जगह के बारे में बताइए दर्शकों को कुछ आप। पहले तो अपना नाम बताइए। मेरा नाम है सलमान, सलमान नाम है मेरा। और ये खंडाला है, खंडाला घाट बोलते हैं इसको। और ये सामने आप बंगला देखेंगे बाबा बिरला, तो ये इसमें शिल्पा शेट्टी की शादी हुई थी। जस्ट उसके बगल में वो ऋतिक रोशन का बंगला है, ये पीछे बहुत लंबा है। खंडाला ये मेरा टेम्परेरी टैटू डिजाइन है। और दूरबीन ये अपना छोटा मोटा बिजनेस है, वही कर रहा हूँ। ये सबका अलग अलग है, 30 रुपया से लेके 300 तक है। 8 से 10 दिन रहता है, टेम्परेरी है। और कुछ बताइए इस जगह के बारे में। बस ये है इसकी खासियत। यहाँ पे साइड सीन है, पुरानी यादें आती है। हेलो सर, हेलो भाई। पुरानी यादें हैं और पहाड़ है, साइड सीन है, नज़ारे अच्छे हैं। सयाजी माउंटेन है ये, करीबन 1231 फीट की ऊंचाई पे है सी लेवल से। खंडाला नाम कैसे हो तो आपको मालूम, रामायण की बातें हैं। रावणों का यहाँ पे वध किया जाता था, एक पुरानी ऐतिहासिक मामला है, इसकी वजह से इसका नाम खंडाला पड़ा। पहले के जो रामायण की कहानी है और रावणों को यहाँ पे लाके वध किया जाता था, तभी इसका नाम खंडाला पड़ गया था। और बहुत सारे घाट है इधर, छोटे छोटे माउंटेन है, स्टार लोगों के बंगले हैं, बहुत सारे स्टार लोगों के हैं। बस थैंक यू। आपका नाम क्या बताया? सलमान। थँक यू सलमान। खंडाळा घाटात तर आम्ही भरपूर वेळ घालवला आणि आता पुन्हा निघालोय पुढल्या प्रवासाला। खंडाळा घाटातले हे रस्ते फार वळणदार आहेत। येताना थोडी भीती तर वाटतेच, पण हे निसर्ग सौंदर्य पाहून भीती कुठल्या कुठे पळून जाते आणि फक्त छान वाटतं। तर फायनली आपण पोहोचलो आहोत आपल्या डेस्टिनेशनला, मळवली या ठिकाणी। चला तर मग। जगाच्या पाठीवर कुठेही राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचं स्वप्न असतं की आपल्या आयुष्यात एकदा तरी हक्काचं घर व्हावं। तो आनंद मिळवण्यासाठी तो प्रयत्न करत असतो। तर तो आनंद आज माझ्या मावशींच्या घरी आलेला आहे, काकांच्या घरी आलेला आहे। सो मी त्यांना माझ्या वतीने आणि इथे जमलेल्या माझ्या सगळ्या मावशी काकांच्या वतीने, माझ्या भावंडांच्या वतीने शुभेच्छा देते। घरासारखे नकोच निस्त्या भिंती, त्यामध्ये असावा जिव्हाळा, नकोच निस्ती नाती। शिका, संघटित व्हा, संघर्ष करा हा मंत्र दिला। आपण याचं पालन केलं तर नक्कीच बाबासाहेबांनी सांगितलेल्या बुद्ध धम्माच्या मार्गाने गेला तर तुमचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही। बुद्ध धम्म संघ बलाने त्यांची प्रगती होत राहो आणि असेच त्यांनी पुढे पुढे जात राहो, हीच माझी सदिच्छा। आता तुम्ही पाहिलं असेलच बुद्धपूजा झालेली आहे आणि घरही तुम्ही पाहिलं असेलच। आता आपण टेरेसवर आलेलो आहोत आणि तुम्ही बघू शकता इथे निसर्ग सौंदर्याचा आस्वाद तुम्ही घेऊ शकता। खूप शांत आणि प्लेझंट वातावरण आहे इथलं। जसं की तुम्ही पाहू शकता इथे डोंगर आहे, झाडी झुडपे आहेत, निसर्गाच्या सानिध्यात असलेलं हे घर आहे। सगळ्या नातेवाईकांच्या ग्रुप मध्ये चर्चा होत आहे, खूप वर्षानंतर भेटलेले असतील बहुतेक। तिकडे एक गट आहे, कदाचित तिकडे जेवण चालू आहे वाटतं। ही जेवणाची पहिली पंगत आहे। से हाय। आम्हाला सोडून जेवायला बसलेली ही मंडळी आहेत। आणि तुम्ही पाहू शकता हे इकडे डोंगर आणि इथेच रेल्वे पटरी आहे। इतक्या कडाक्याच्या उन्हातही शांत, पण इतक्या कडाक्याच्या उन्हातही थंड हवा आहे इथे। सो त्याचाच आनंद व्यक्त करते मी सध्या। ऊन खूप आहे बट ठीक आहे, उन्हाळ्याचे दिवस आहे, ऊन असणारच आहे। पण पावसाळ्यात इथे खूप मजा येईल, कदाचित टेरेसवर मस्त नाचता येईल, पावसात भिजता येईल, पावसाचा आनंद लुटता येईल, निसर्गाचा आनंद लुटता येईल आणि हिवाळ्यात सुद्धा चांदण्याने भरलेल्या आकाशात झोपण्याचा अनुभव आपल्याला मिळेल। सो
अशा पद्धतीने भारीवर झालेला आहे आणि मावशी काकांना भाग्योदय या फॅमिली कडून खूप खूप शुभेच्छा मी देऊ इच्छिते. आणि हे बघा ही आता आम्ही पूजा आटोपून निघालेलो आहोत घराकडे जाण्यासाठी. वाटेत एका गार्डन मध्ये आम्ही थांबलेलो आहोत. तुम्ही पाहू शकता